लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी, पर्यटनासाठी आलेल्या तरुणांनी लुटला पावसाचा आनंद। पावसाअभावी पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला होता, मात्र पावसाचं आगमन झाल्यामुळे व्यावसायिक आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण। भाजप आमदार बबनराव लोणीकरांकडून यशवाडी दुर्घटना स्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतूनही मदत देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार बबनराव लोणीकरांची माहिती। रायगड जिल्ह्यातील सर्व स्विमिंग पूल 30 जूनपर्यंत बंद। धरणातला घटता जलसाठा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळेंचा निर्णय, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित 2 आरोपींना अहिल्यानगर पोलिसांकडून अटक। रोहित भोळेकर आणि ज्ञानेश्वर तोंडे असं अटक केलेल्या आरोपींचं नाव गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती। तामिळनाडूच्या तिरुवल्लूर शहरातील सीफूड फॅक्टरीमध्ये अमोनिया वायूची गळती, दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू तर 23 जण गंभीर जखमी। अपघातावेळी फॅक्टरीत असलेल्या 70 जणांपैकी 40 जण बाधित झाल्याची माहिती। भारताचा तडाखेबंद सलामीवीर वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी, श्रीलंका अ संघाविरोधात केवळ 11 चेंडूमध्ये झळकावलं अर्धशतक। लिस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावत वैभवचा विश्वविक्रम। लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांच्या निषेधार्थ इराणकडून पुन्हा होर्मुझ बंद, अमेरिकेकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप। लेबनॉनमध्ये इस्रायलनं शस्त्रसंधीचं सतत उल्लंघन केल्यामुळे होर्मुझ बंद, इराणची माहिती। भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये 3 नवी INS युद्धनौका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाल्या 3 युद्धनौका कमिशन।